श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप करू नका. कारण मी स्वामी सेवामध्येच बंद केली आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात जे घडलं ते ऐकून तुम्ही पण हादराल. मी एक स्वामी भक्त आहे आणि आज मी माझा एक अत्यंत खरा, मनाला भिडणारा अनुभव तुमच्यासमोर मांडत आहे. हा फक्त माझा अनुभव नाही, तर प्रत्येक स्वामी भक्ताने समजून घ्यावा असा एक सत्य अनुभव आहे. काही काळ असा होता की मी पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने स्वामी सेवा करत होतो. दररोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वामींचं नामस्मरण, त्यानंतर आरती आणि मनापासून केलेली प्रार्थना ही माझी रोजची सवय झाली होती. त्या काही महिन्यात माझ्या आयुष्यात एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा होती. घरात वातावरण प्रसन्न होतं, कुटुंबात प्रेम आणि समजूतदारपणा वाढला होता, कामातही यश मिळत होतं आणि अडचणी आल्या तरी त्या सहज दूर होत होत्या. मन नेहमी शांत, स्थिर आणि समाधानी राहत होतं. पण जसं जसं दिवस पुढे गेले तसं कामाचा ताण वाढत गेला आणि त्याचबरोबर माझ्या मनात थोडा आळशीपणाही आला. आज नाही केलं तरी चालेल, उद्या करू असं म्हणता म्हणता मी हळूहळू स्वामी सेवा कमी केली आणि काही दिवसातच पूर्णपणे बंद केली. त्यावेळी मला वाटलं की याचा काही फरक पडणार नाही, सगळं तसंच चालेल. पण खरं तर तिथूनच माझ्या आयुष्यात नकारात्मक बदल सुरू झाले. कामात अडथळे येऊ लागले, छोटे छोटे प्रश्न मोठे वाटू लागले आणि जे काम सहज व्हायचं ते आता खूप कठीण वाटू लागलं. मन सतत अस्वस्थ राहू लागलं, चिडचिड वाढली आणि नकळत घरातही तणाव निर्माण होऊ लागला. जणू काही घरातून सकारात्मक ऊर्जा निघून गेली होती आणि एक अज्ञात भीती, अस्थिरता मनात निर्माण झाली होती. त्या काळात मला खूप वेळा प्रश्न पडायचा, हे सगळं अचानक का होतंय? आणि मग एक दिवस शांतपणे बसून विचार केला. तेव्हा लक्षात आलं की मी स्वामी सेवा पूर्णपणे बंद केली आहे. जिथे श्रद्धा कमी होते तिथेच अडचणींची सुरुवात होते, हे मला त्या दिवशी प्रकर्षाने जाणवलं. त्या क्षणी मी ठरवलं, काहीही झालं तरी पुन्हा स्वामींच्या चरणी जायचंच. मी पुन्हा नामस्मरण सुरू केलं, आरती केली आणि मनापासून प्रार्थना केली. सुरुवातीला थोडं कठीण वाटलं, पण जसं जसं दिवस गेले तसं मन पुन्हा शांत होऊ लागलं. घरात पुन्हा सकारात्मकता जाणवू लागली, कामात अडथळे कमी झाले आणि हळूहळू सगळं पूर्वीसारखं सुधारायला लागलं. आज मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो, स्वामी सेवा ही केवळ एक पूजा किंवा सवय नाही, ती आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारी, संकटातून बाहेर काढणारी आणि मनाला स्थिर ठेवणारी एक दिव्य शक्ती आहे. स्वामी भक्तांनो, या अनुभवातून मला एक गोष्ट अगदी स्पष्ट समजली, स्वामी सेवा कधीही मध्ये सोडू नका. नामस्मरण हेच आपल्या आयुष्याचं खरं आधार आहे. जर तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल तर आजपासून एक वचन द्या, काय झालं तरी सेवा थांबवणार नाही. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य अनुभवांसाठी @श्री स्वामी समर्थ 90 चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी एवढंच, स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुमचं आयुष्य नक्की बदलतील. श्री स्वामी समर्थ.